सो हाय गाइज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. स्वागत आहे तुमचं आपल्या परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर गाइज बघा आपल्यासोबत कोण आज ओम आणि साहिल. साहिल बाय ब्रो. सो गाइज आज आहे आमची आयवी विजिट आहे आज, इंडस्ट्रियल विजिट. इथे कुठे आहे रे? तिरुपतीपासून थोडी लांब आहे RMC प्लॅन्टला. तर तिकडे जायचं आम्हाला. आता आम्ही करतो ओला इथे आता. आणि हे जे दिसतंय मी लावलं आहे टिका वगैरे, ते आपलं हे पाया पडायला गेलो तिकडे लावलं आहे. आणि तिकडून डायरेक्ट आलो इथं. आणि आता आपण ओला बुक केला आणि आम्ही दोघंच होतो, त्या तिघच होतो आम्ही. आणि बाकीचे आर्यन वगैरे आहेत ते गेलेत सर्व, कारण ह्यानी लेट केला सगळे साड्यांनी जायला. तेवढा लेट यायचा माणसानी. मी कधी येऊन थांबलेलो 1 तास. चल आता ओला बुक केले. तो गाईस मग भेटत होता, जाऊ आता इकडे बघू कोण कोण आलाय. हे बघ ओला अरे हा किया ना. गाइस येतो का अपना डेस्टिनेशन? इकडे जाणार आहे कुठे? अंकल आपका नाम क्या है? नाम क्या आपका? हाँ यादव ना कुछ तो. चलो गाइस मिलते आपको आगे. अभी गाइस देखो वी आर रीच ऑन आवर डेस्टिनेशन. अरे सगळे अभी मिक्स आहे वाटतं रे ना. आपण भाई ब्लॉग काढत जाणार. क्या बोल यही है देख यहाँ पे क्या. अरे काय बोलतो भावा? ब्लॉगर भाई आलेले आहेत आमचे. फॉर्म आहे का अजून? एक नाही मी सांगितलं आला. कोणीही प्लांटमध्ये मस्ती करू नका. सरांनी ज्या तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतील सरांसोबत सागर सर राहतील, चैताली मॅडम राहील. ओके, डिसिप्लिन मेंटेन करायचं बेटा. आणि तुम्हाला काय जास्तीत जास्त माहिती घ्यायची आहे ती या प्लॅन मधून माहिती घ्या. पॅन्टची ना आमची वाट नाही मला तर वाटतं फुल वाटणार आहे. बघा सर्व काही शॉप पडलं असतंच चालेल. गाय बघा आलो आपण RMC प्लॅन्ट मध्ये. आता सर तिकडे सांगतील ते बघू आपण. कुठे आहेत सर? तिकडे आपण मेन जागा जाऊ. लगते हैं जैसे कि एग्रीगेट्स, फाइन एग्रीगेट्स, सीमेंट, मिक्सचर्स. ये स्टोरेज फैसिलिटी है उसका. तो एग्रीगेट से हम कोल्ड बिन में फीड करते हैं जो भी मटेरियल आता है बाहर से. तो यहाँ पे ये कोल्ड बिन में एग्रीगेट के अलग अलग टाइप. ट्रांसलेट कर मराठी. 10 mm aggregate size and 4.75 mm डाउन साइज एग्रीगेट साइज. तो वो मटेरियल यहाँ पे स्टोरेज होता है. स्टोरेज होने के बाद एग्रीगेट यहाँ पे स्टोर होने के बाद नीचे बकेट दिया हुआ है. स्कीप बकेट है ये बकेट के ऊपर आप देख रहे हो उसमें लोड सेल लगे हुए. देन ये बकेट जाएगा मिक्सर के पॉइंट पे. वहाँ पे जाने के बाद ये साइलोज है. इसमें GGBS, सीमेंट, माइक्रोसिलिका ये सब स्टोरेज रहता है एज पर डिजाइन. देन ये सब मटेरियल मिक्सर में आने के बाद एज पर ग्रेड, जैसे हाई ग्रेड कंक्रीट रहेगा तो मिक्सिंग टाइम हम लोग 30-35 सेकंड रखते हैं ईच बैच के लिए. लो ग्रेड रहेगा तो 15-20 सेकंड रहता है. तो 15 सेकंड मिक्सर घूमने के बाद वो जो पॉइंट्स है वो मिक्सर में डिस्चार्ज होता है कंक्रीट. एक बैच कंप्लीट होने के लिए 30-40 सेकंड्स लगते हैं. ऐसा एक PM में हम लोग 7 क्यूबिक मीटर मटेरियल भरते. तो ये हो गया नॉर्मल आपका जो प्रोसीजर है कंक्रीट का, ये होगा. कॉस्टिंग कैसा है इसका आपके ऊपर है. जैसा कि 1 क्यूबिक मीटर जैसा है 60 क्यूबिक मीटर का है पर आवर्स का. इसमें 120 आता है, 180 आ रहा है, 3 क्यूबिक मीटर आ रहा है, 5 क्यूबिक मीटर पे आ रहा है. तो आप कैपेसिटी के ऊपर डिपेंड करता है. ये अराउंड 3.5 CR तक आएगा. 20 mm डाउन.
काय ये रस्ता बनाने के लिए मराठी बोल मराठी रस्ता बनवायला खड्डे नाही का पाणीमध्ये खड्डे पडले खड्डे पडले तर टाका पण ही निघून जातं ना लगेच मिक्स नाही हे कोड मिक्स आहे नाही निघत रे डांबर दुसरं येते कोड मिक्स आहे फरक काय दोन्ही दोन लयच फरक आहे काय आहे रस्ता बनवताना ते गरम डांबर राहतं कोड मिक्स आहे हे पाणीमध्ये चालून जातं ओके हा हिंगणार नाही पाणी निघत म्हणजे आपण कन्स्ट्रक्शन करायला खड्डे खुड्डे पडले मोठे खड्डे पाऊस असेल तर ही टाकलं तर काय होत नाही हिंगत नाही जा 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 कोण चाललाय सोम जा अरे पडला असं कॉलेज सोडून दे जा ये जा तूच तो बादशाह जा तूच तो दर्शन दर्शन बघू तर काय बरं सांगा एकदा त्या पॉइंटला जाऊन ते मिक्सर मध्ये डिस्चार्ज होतात प्रत्येकाचं रेट घेणार जे रेसिपी मध्ये टाकले आपण त्याच्या हिशोबाने त्याच्यानंतर ते स्टॉप होणार त्याचे हे गेट्स आहेत ना हे न्यूमॅटिक सिस्टम आहे या प्रेशरने ओपन अप जे पाईप केलेले आहेत न्यूमॅटिक सिस्टम आहे प्रत्येक मटेरियल घेतलं तरी पहिले प्रत्येक घेते वेल्डिंग आणि नंतर ती मशीन आहे का ऑपरेट हे सगळे इंडिकेट करतात हे मॅन्युअली पॅड आपण यूज करू शकतो पूर्ण फिडिंग आपली याच्यामध्ये होते या ॲटोमध्ये चालतं ते अच्छा नॉर्मली कन्सेप्ट कसे आहे त्याच्यामध्ये एग्रीगेट अपन स्टोर करते हैं इसमें एग्रीगेट स्टोर हो गया वेइंग होके आएगा जैसा 20-10% ये स्क्यू बकेट ऊपर जाएगा मिक्सर में डिस्चार्ज होगा एट ए टाइम ये सीमेंट जीजीबीएस जो भी यूज कर रहे हो एट ए टाइम वो आएगा वो भी मिक्सर में डिस्चार्ज हो जाएगा एड मिक्सचर्स सीमेंट जीजीबीएस और ये आपको इंडिकेट करता है क्या प्रोसेस चल रहा है एक्चुअली ही सिस्टम है ये कंट्रोल सिस्टम है याची प्लांट कंट्रोल सिस्टम समाजसेवक अनिकेत पाटील समाजसेवक अनिकेत पाटील थांब थांब लगेच बाजूला लगेच बाजूला गाईज आपली फायनली आपली विजिट झालेली आहे आणि आपण निघालो घरी जायला 6 वाजले 2 तासात झाली विजिट 2 तासात झाली विजिट सबसे लेट आता है 7 तक टाइम पे खत्म नहीं है कितने चला बजे भी बुलाया था घर पे। अपन तेरे को बाबा अरे इसको कितने बजे बुलाया था रे तर काय होतं आपली विजिट वगैरे झाले आणि आपण चाललो आता कॉलेजमध्ये 2-3 काम आहेत ते करू आणि मग बघू जाऊ घरी तर मस्त वाटलं विजिट म्हणजे कशी चिखल जास्त होता एवढाच बाकी सगळे काय सांगेल काय नाही मी तर पाहिजे तेवढे डाऊट विचारले मस्त तर सांगू नाही शकला का पोल्युशनवर त्यावेळी काय कंट्रोल करतात म्हणजे डस्ट उडते त्याच्यावर बघू आता टाइम लगू मिटने नू सानू थले सिटने नू 21 बारी जोर ला ले छत्तियां मैं नी को नारदा मैं